करायचं सुरू. नमस्कार सर्वांना. 2 दिवसापूर्वी माझ्या आमदारांनी काही विषयाच्या संदर्भानं बार्शी नगर परिषदेमध्ये बोलत असताना काही गोष्टींची चर्चा केली, उहापोह केला. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं करपट्टीवरील दंड आणि व्याजाच्या संदर्भात त्या ठिकाणी पारित केलेला आहे. त्याची तारीख आहे 19 मे 2025. म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की 29/1/2025 ला आम्ही तारांकित प्रश्न ऑनलाईन कोणतेही राजकारण आणण्याचा प्रयत्न नाही. हा शेवटी बार्शी तालुक्यातल्या टॅक्सपेड नागरिकांच्या हिताचा प्रश्न आहे. शहरातल्या आणि शहरातल्या नागरिकांच्या हिताचा प्रश्न मांडत असताना राजकारण करण्याचा प्रश्न नाही, कुठेही काही बाऊ करण्याचा प्रश्न नाही. परंतु त्यांना तसं वाटलं. सभागृहात त्या संदर्भाने चर्चा झाली की तुम्ही नेमकं कोणाबरोबर आहेत काही कळत नाही. तत्पूर्वी ही देखील पार्श्वभूमी आपण तपासली पाहिजे की तुम्ही 95ला काँग्रेस सोबत होते, 96ला शिवसेनेतून नगरसेवक झाले, 1 वर्ष नगराध्यक्ष होते. त्यानंतर तुम्ही 2004ला आमदार झाल्यावर 2005 साली काँग्रेस सोबत नारायण राणे साहेबांसोबत तुम्ही गेले. 6ची नगरपालिका तुम्ही काँग्रेसच्या चिन्हावर लढवली. त्यानंतरची पार्श्वभूमी पहा. त्यानंतर ते परत शिवसेनेत गेले. त्यानंतर 2016ची नगरपालिका त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर जिंकली. त्यानंतर 17ला ते भाजपमध्ये गेले. आता तुम्ही वेळोवेळी जर अशा पद्धतीनं विकासासाठी पक्ष बदलत असाल तर ते तुम्ही बदललेला पक्ष किंवा तुम्ही घेतलेला निर्णय राजकीय हा विकासासाठी आणि आम्ही घेतलेला मात्र नाही का. मग आमच्याही नेतृत्वाने शीर्षस्थ नेतृत्वानं सांगितलं की ठीक आहे, आपल्याला ही भविष्यात लोकांची कामं करायच्यात, विकास करायचा म्हणून आपण ही राज्य शासनातल्या अजितदादांचा गट असेल किंवा शिंदे साहेबांच्या सोबत आम्ही राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. भविष्यात शेवटी लोकहिताची भूमिका मांडत असताना तुम्ही हा प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा विकास कामाच्या बाबतीत आपली स्पर्धा असावी. तुम्ही व्यासपीठावरून सांगता की आम्ही बदललोय, आमची भाषा बदलली आहे, मात्र प्रत्यक्षात तुम्ही बदललेली नाही. तुम्ही तुमच्या बदलाची भूमिका जरी घेतलेली असली तरी आजही तुमच्या तोंडचं जे वक्तव्य आहे, तुम्ही माझा उल्लेख करताना नागोबा नरसोबा असा केला. वास्तविक पाहता आपल्यासारख्याला ते शोभत नाही. कारण आपण 5 वर्ष नगरसेवक, 1 वर्ष नगराध्यक्ष, 10 वर्ष आमदार आणि 14 वर्ष नगरपालिका, 25 वर्ष पंचायत समिती तुमच्या ताब्यात आहे. लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवलाय. अशा परिस्थितीत जर तुम्ही अशा पद्धतीची वक्तव्य करत असाल तर ते कितपत योग्य आहेत? तर हे आपल्याकडून शोभत नाही. आपण नागोबा नरसोबा म्हणाला. नागोबा म्हणजे केवळ सर्पदेवता नव्हे, निसर्ग रक्षणाचे जिवंत प्रतीक आहे. पुराण कथानुसार नाग हे पाताळ लोकाचे अधिपती आहेत. श्वशनागाच्या फण्यावर भगवान विष्णू शयन करतात. यावरून नागदेवतेचं महत्व स्पष्ट होतं. ग्रामीण परंपरेत आजही अशी श्रद्धा आहे की नागोबा गावाचं रक्षण करतो, पीक व संततीचं रक्षण करतो. आता आपण नरसोबाकडे वळू. नरसोबा म्हणजे भगवान विष्णूचा नरसिंह अवतार, अर्धा सिंह आणि अर्धा मानव. असुरराज हिरण्यकश्यपाच्या अन्यायाविरुद्ध भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी हा अवतार धारण केला. ना दिवस ना रात्र ना आत ना बाहेर अशी विलक्षण क्षणी अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना केली. नागोबा आपल्याला निसर्ग जपायला शिकवतो, तर नरसोबा आपल्याला अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिकवतो. आजच्या काळात या दोन्ही शिकवणी अत्यंत महत्वाच्या आहेत. नागोबा भूमीचा रक्षक आहे, नरसोबा भक्तीचा रक्षक आहे. अशा पद्धतीने नागोबा नरसोबा बद्दलचं पौराणिक कथामधलं विवेचन आहे. माझ्या आमदारांनी कृपा करून आजही व्यासपीठावरची भूमिका कायम ठेवावी. ते म्हणतात व्यासपीठावर मी बदललोय, पण ते बदललेले नाहीत. त्यांची बदललेलीची भूमिका ही व्यासपीठावरची आहे. शेवटी